तर भगवान बुद्धाच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर पौर्णिमेचं खूप महत्त्व आहे. कारण त्यांच्या जीवनामध्ये 4 पौर्णिमा आल्या आणि त्या 4 पौर्णिमेचं महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहे. शाक्य पौर्णिमेला त्यांचा जन्म झालेला आहे, त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे, त्यानंतर त्यांना पुत्रप्राप्तीही झालेली आहे आणि त्याचबरोबर त्यांचं निर्वाण पण झालेलं आहे. असं त्यांच्या बाबतीमध्ये पौर्णिमेच्या बाबतीमध्ये अतिशय खूप महत्त्व आहे. म्हणून या महत्त्वाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना भगवान बुद्धाने जे काही त्यांचं गृहत्याग केलेला आहे, वैभव त्याग केलेला आहे, आपल्याला 1 रुपया कोणाला सोडा वाटत नाही, पण त्यांनी सारं वैभव सोडलं आणि वैभव सोडून जगाच्या कल्याणासाठी, जगामध्ये जे काही दुःख आहे या दुःखाच्या मुक्तीतून माणसाला सुखाचा मार्ग देण्यासाठी त्यांनी गृहत्याग केलेला आहे. या गृहत्यागामध्ये त्यांना खूप काही सहनही करावं लागले. त्यांना काही आपल्यासारखं किंवा पूर्वीच्या काळातही सगळं चांगलं होतं अशातला काही प्रकार नाही. त्या काळातही त्यांना खूप त्रास त्या काळामध्ये झालेला आहे. उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर रोहिणी नदीच्या पाण्यासाठीचा वाद सर्वांना माहीत आहे. एक तर घराची संपत्ती सगळ्यांनी जप्त करायचं ठरवलं होतं किंवा त्यांना देहदंडाची शिक्षा सुद्धा द्यायचं ठरवलं होतं. त्याही परिस्थितीमध्ये भगवान बुद्धाने माझा दोष आहे म्हणून मीच गृहत्याग करतो, माझ्या घराची संपत्ती जप्त करू नये म्हणून गावापासून त्याग केला आणि पुढे चालून ज्ञानप्राप्तीचा मार्ग अनेक दिवस खडतर तपश्चर्या उपाशी तापाशी राहून जंगलामध्ये जाऊन त्यांनी हा सगळा मार्ग मिळवलेला आहे. सुरुवातीलाच काही त्यांना सगळे अनुयायी भेटले नाहीत भगवान बुद्धांना. सुरुवातीला स्वतःचा मार्ग स्वतः शोधित होते, नंतर भरपूर अनुयायी झाले. आता जगामध्ये भरपूर त्यांचं नाव झाले, जगामध्ये सगळ्याच जगामध्ये जवळपास त्यांच्या विचाराचा स्वीकार केला. पण सुरुवातीला जेव्हा त्यांच्या सोबतचे जे 7-8 अनुयायी होते, त्यांच्या सोबत बसलेले होते, त्यांनी सुद्धा म्हणले भगवान बुद्ध तुमचं म्हणजे तेव्हा सिद्धार्थ त्यांना म्हणायचे, सिद्धार्थ तुमचं कुठं काहीतरी चुकतंय, आम्ही तुमच्यासोबत यायला तयार. भगवान बुद्ध म्हणाले ठीक आहे, चुकलं तर चुकू द्या, पण मला सत्याचा शोध घ्यायचा आहे. मला तुमच्यासारखं इथं राहून उपास तापास करून शरीराला क्लेष्टा देऊन मला काय हा मार्ग मिळेल असं वाटत नाही. पण भगवान बुद्ध त्यांच्यापासून दूर गेले आणि बुद्धगयेच्या ठिकाणी जाऊन त्यांना तिथं एक बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झालं आणि त्या ज्ञानप्राप्तीचं आज मोठं बौद्धी महाविहार आहे. सगळे आज आपण टीव्हीवर चर्चा पाहत आहोत. त्या बौद्ध विहारासाठी सगळे म्हणजे म्हणते सध्या काय करत आहेत, उपोषण करत आहेत की आमच्या ताब्यामध्ये हा बौद्ध विहार द्यावा. अशा या पवित्र ठिकाणासाठीच चाललेलं आज ते एक आंदोलन आहे. त्या पवित्र ठिकाणामध्येच भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि तीच ज्ञानप्राप्ती त्यांनी पुढे येऊन त्यांच्यासोबत जे सहकारी होते, सुटलेले होते, त्यांनाच ते ज्ञानप्राप्ती दिलेले आहे. तेही ठिकाण तुम्हाला सर्वांना माहीत आहे, सारनाथ आहे. सारनाथ या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्यांचं ज्ञानप्राप्ती दिलेली आहे. त्या ज्ञानप्राप्तीमध्ये आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की काय काय ज्ञानप्राप्ती दिलेली आहे. तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे किंवा त्या ठिकाणी त्यांनी 4 आर्य सत्याचा सिद्धांत सांगितला, आर्य अष्टांग मार्गाचा सिद्धांत सांगितला, पंचशील तत्वाचा सिद्धांत सांगितला, निर्वाणाचा सिद्धांत सांगितला, त्याचबरोबर क्षणभंगवादाचा सिद्धांत सांगितला. या प्रत्येकाचा जर विचार करायला गेलो तर खूप काही आपल्याला त्या तत्वज्ञानामधून मुक्तीचा मार्ग मिळणार आहे. त्या तत्वज्ञानामधून आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग मिळणार आहे. त्या तत्वज्ञानामधून आपण कसं जगावं याचा मार्ग मिळणार आहे. म्हणून भगवान बुद्धांनी हे जे काही 4 आर्य सत्य सांगितले की दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निरोध शक्य आहे आणि या दुःख निरोधाचा मला मार्ग आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की या जगामध्ये प्रज्ञाशील करुणा सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. त्याचबरोबर अतदीप भवाचा सुद्धा त्यांनी सिद्धांत सांगितलेला आहे की स्वयंप्रकाशित्वा, तुम्हाला या जगामध्ये प्रकाशमान करणारं कोणीच नाही. मी फक्त मुक्तिदाता आहे, मी फक्त मार्गदाता आहे, मी तुमचा मुक्तिदाता होऊ शकत नाही. स्वतःच प्रयत्न तुम्हाला करायचे त्या मार्गावर चालण्याचे. त्या मार्गावर चालल्याच्या नंतर या जगामध्ये मीच काय, जगातला कुणी व्यक्ती बुद्ध होऊ शकतो. मीच काय, या जगातला प्रत्येक जण बुद्ध होऊ शकतो. बुद्ध होण्याचा मार्ग सगळ्यांसाठी मोकळा आहे. म्हणून अशा या ठिकाणी भगवान बुद्धांनी सर्वांना हा मार्ग मोकळा केलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये कुठल्याही स्त्रीला मार्ग मोकळा नव्हता, पण भगवान बुद्ध हे जगातले एकमेव मार्गदाता आहे की त्यांनी स्त्रियांना सुद्धा हा मुक्तीचा मार्ग स्थापन करून दिले आहे. आजही पाहतो आपण कुठल्याही प्रकारच्या मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही किंवा कुठल्या प्रकारच्या मस्जिदीमध्ये स्त्रियांना प्रवेश नाही, पण भगवान त्या काळामध्ये विहारामध्ये स्वतःच्या
आईपासून, स्वतःच्या पत्नीपासून आणि गावातील श्रावस्तीमध्ये ज्या ज्या महिला आल्या होत्या अशा सगळ्या महिलांना त्यांनी मुक्तीचा मार्ग त्याच काळामध्ये दिलेला होता. आणि सर्व त्या काळामध्ये जे काही मुक्तीचा मार्ग दिल्याच्या नंतर एवढंच कशाला, भगवान बुद्धाच्या बाबतीमध्ये एवढी करुणा आहे, एवढी दया आहे, एवढी विचारशील आहे की एका लिच्छवी म्हणजे श्रावस्तीला एकदा भगवान बुद्ध जास्तीत जास्त त्यांनी काळ हा श्रावस्तीमध्येच घातलेला आहे. त्या श्रावस्तीमध्ये बसले असताना लिच्छवी राजाच्या अनेकांचे आमंत्रण असते होते भगवान बुद्धाला, आज आमच्याकडे तुम्हाला भोजनाला यायचं, आज आमच्याकडे तुमचं जेवणदान आहे. तरी पण सहज त्या ठिकाणी त्या नगरातली नगरवधू आम्रपाली गेली आणि म्हणाली, भगवान बुद्धांना म्हणाली की आज तुम्हाला माझ्याकडे जेवायला यायचं. तर त्यावेळेस सर्वप्रथम भगवान बुद्धांनी त्या लिच्छवीच्या राजांचं निमंत्रण नाकारलं आणि आम्रपालीकडे जेवायला गेल्याच्या नंतर आनंदाने विचारलं, सहकार्याने विचारलं, भगवान बुद्ध लोक काय म्हणतात तुम्हाला? अहो ती नगरवधू आहे, ती एक वेश्या आहे, अशा महिलेकडे तुम्ही जेवायला जाल तर लोक तुम्हाला नाव कुठं ठेवतात? तर त्यावर भगवान बुद्ध म्हणाले, मी लोकांची पर्वा कधीच करत नाही. लोक काय म्हणतात ते मी कधीच हे करणार नाही. कारण या ठिकाणी मला सगळ्यात महत्वाचं आहे की ती जी काही नगरवधू बनलेली आहे तिच्यामुळं हा जो काही परिसर गलिच्छ होत आहे, तिच्यामुळं हे जे काही परिसराला एक गालबोट लागलेला आहे, अशा या स्त्रीला मला आज मुक्त करायचं, तिला माझ्या पावन धर्मामध्ये स्थान द्यायचं आहे. आणि भगवान बुद्ध गेले, तिच्याकडे जेवण केलं आणि त्या दिवशीपासून त्या आम्रपालीने सगळी संपत्ती भगवान बुद्धांच्या भिक्खू संघाला दान केली. आणि दान केल्याच्या नंतर भगवान बुद्धांनी तिला आपल्या धर्मामध्ये घेतलं आणि एक चांगल्या प्रकारचं उच्च स्थान भिक्खुनीचं दिलेलं आहे. अशा प्रकारचे भगवान बुद्ध हा जगातील एकमेव विचारवंत तत्ववेत्ता आहे की जे खालच्या स्तरातल्या व्यक्तीला सुद्धा त्यांनी स्थान आपल्या भिक्खूमध्ये दिलेलं आहे. एकदा असंच एक दुसरे गोष्ट